मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक असा खेळ सुरू आहे जो उघड्या डोळ्यांनी दिसतो पण समजत नाहीये, आणि ज्याला समजतंय तो सांगत नाहीये. एकीकडे पुण्यातल्या एका आलिशान हॉटेलमध्ये शरद पवार गटाची गुप्त बैठक होते. दुसरीकडे तब्बल 2 वर्षांनंतर सुनील तटकरे अचानक शरद पवारांच्या सिल्वर ओकची पायरी चढतात. आणि तिसरीकडे सुनेत्रा पवारांचे विश्वासू शिलेदार प्रमोद हिंदूराव थेट प्रफुल्ल पटेलांच्या भेटीला धावतात. हे सगळं अचानक असं एका आठवड्यात घडतंय. हा सगळा घटनाक्रम म्हणजे केवळ योगायोग नाहीये, हा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची एक नांदी समजली जाते. आजच्या या व्हिडिओत आपण तेच पडद्यामागचं राजकारण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. खरं तर सर्वात आधी चर्चा करूया पुण्यातल्या त्या सिक्रेट बैठकीची. राजकारण म्हटलं की बैठका होणारच, पण ही बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली नाही, तर पुण्याच्या एका आलिशान हॉटेलमध्ये झाली. राजकारणात जेव्हा बैठका हॉटेलमध्ये होतात तेव्हा समजायचं की आता जे बोललं जाणार आहे ते रेकॉर्डवर यायला नको, म्हणूनच या बैठका होत असतात. या बैठकीला कोण कोण हजर होतं, तर या बैठकीला होते माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, म्हणजे शरद पवारांची संपूर्ण ड्रीम टीम. आता हे सांगणं महत्त्वाचं आहे की शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यापूर्वी 9 एप्रिलला जेव्हा माध्यमांसमोर बोललं होतं तेव्हा जाहीरपणे सांगितलं होतं की विलिनीकरणाची चर्चा संपली आहे. पण त्याच शिंदेचे नेते या गुपित बैठकीत विलिनीकरणावर चर्चा करतात. म्हणजे उजव्या हाताला माहीत नाही डाव्या हाताने काय होतंय. हे राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे. बैठकीत सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट हा देखील महत्त्वाचा विषय असू शकतो. बघा, अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींकडे पक्षाची सूत्रे गेली आहेत, पण पक्षातले जुने खिलाडी म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सुनेत्रा वहिनींनी साईडलाईन केल्याच्या चर्चा देखील सुरू आहे. संपूर्ण आर्थिक नाड्या वहिनींनी आपल्या हातावर घेतलेल्या आहेत आणि यामुळेच मोठे नेते नाराज झालेत. आता हीच नाराजीचा फायदा करून घेण्यासाठी शरद पवार गट सक्रिय झालाय का, असा मोठा प्रश्न उभा राहतोय. कारण या सगळ्या नाट्याला सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे सुनील तटकरे 2 वर्षापासून जे साहेबांपासून लांब होते ते अचानक तब्येतीची विचारपूस करायला सिल्वर ओकवर पोहोचले. पण गंमत पुढे आहे. या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि काय केलं, त्यांनी चक्क पटेल आणि तटकरेंचं कौतुक केलं. हे तेच पटेल तटकरे जे राष्ट्रवादीच्या बंडखोरीत सहभागी होते. पवार साहेब म्हणाले, तटकरे आणि पटेल हे क्षमता असलेले नेते आहेत, पण सध्याचं नेतृत्व म्हणजे इनडायरेक्टली सुनेत्रा पवार त्यांचा कसा वापर करून घेते हे त्यांचं असेसमेंट आहे. हा पवार साहेबांचा मास्टरस्ट्रोक मानला जातोय. एका वाक्यात त्यांनी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि पटेल तटकरेंच्या मनातलं नाराजीचं बीज आणखी पेरून दिलं. तुम्ही मोठे आहात पण तुम्हाला किंमत मिळत नाहीये, असा सूचक संदेश साहेबांनी दिलाय. साहेबांच्या या गुगलीमुळे अजित पवार गटात खळबळ उडाली. पक्षात फूट पडू नये म्हणून सुनेत्रा वहिनींनी लगेच डॅमेज कंट्रोल करायला सुरू केलं. त्यांचे विश्वासू शिलेदार प्रमोद हिंदूराव यांनी तातडीने प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली. म्हणजे काय, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच म्हणजेच त्याच दिवशी सुनेत्रा पवारांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदूराव थेट प्रफुल्ल पटेलांच्या दारी पोहोचले. ही टायमिंग लक्षात ठेवा. शरद पवार बोलले आणि लगेचच सुनेत्रा पवारांचा विश्वासू माणूस पटेलांकडे धावला. म्हणजे काय, सुनेत्रा पवारांना माहित होतं की शरद पवारांनी पटेलांच्या मनात नाराजीचं बीज पेरलंय आणि हे उगवण्यापूर्वीच ते थांबवायला हवं. प्रमोद हिंदूरावांची ही भेट म्हणजे आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही, पक्षात तुमचं स्थान आहे हे सांगण्याचा एक प्रयत्नच होता. पण प्रश्न उरतो की ज्यांच्या हातातून पदाचं नाव गेलं, तिजोरीच्या चाव्या गेल्या, ते केवळ आश्वासनावर थांबतील का, की ते विलिनीकरणाच्या घाटाकडे वळतील? मला असं वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणात 3 शक्यता प्रामुख्याने आहेत. पहिली अशी की शरद पवार गटातील नेत्यांना वाटतंय की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आगामी निवडणुकांमध्ये ते टिकू शकतील. पुण्यातील गुप्त बैठकीत याच फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असावी. दुसरीकडे अशी की वहिनींनी आर्थिक सूत्र हातात घेतल्यामुळे त्या पक्षातलं अजितदादांचं पर्व संपून स्वतःचं वर्चस्व निर्माण करू पाहत आहेत. पण हे करताना जुन्या नेत्यांना डावलणं त्यांना महागात पडू शकतं. आणि तिसरी म्हणजे शरद पवार ते सध्या फक्त शांतपणे चाललेल्या हालचाली बघत आहेत. त्यांना माहिती आहे की फळ पिकलं की आपोआप गळून त्यांच्या पदरात पडणार आहे. मंडळी, प्रश्न पुन्हा तोच उरतो की विलिनीकरण खरंच होणार आहे का? इथे 3 गोष्टी समजून घ्या. पहिलं म्हणजे शरद पवार गटाला विलिनीकरण का हवंय? कारण त्यांच्याकडे अनुभवी नेते आहेत, नाव देखील आहे, पण संख्याबळ कमी. अजित पवार गटाकडे आमदार आहेत, सरकारमध्ये आहेत ते.
हे दोन्ही एकत्र आले तर ताकद वाढते. सुनील तटकरे यांनी यावर थेट सवाल केला की ज्यांना विलिनीकरण हवंय ते भाजपासोबत येणार आहेत का? कारण अजितदादांनी एनडीए सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विलिनीकरण म्हणजेच एनडीए सोडणं हे कुणाला परवडणार नाहीये. आणि शशिकांत शिंदे यांनी एप्रिलमध्ये जाहीर केलं की विलिनीकरणाची चर्चा बंद. मग परत गुप्त बैठका का होत आहेत? म्हणजे उघडपणे नाही म्हणायचं आणि आतून चर्चा करायची. हेच का ते राजकारण? शेवटी पुण्याची ती बैठक आणि या सगळ्या घटना हे सगळं सांगतंय की पडद्यामागे खूप मोठं काही स्क्रिप्ट लिहिली जाते. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नाराजी नाट्य आता चव्हाट्यावर आलंय. तुम्हाला काय वाटतंय? शरद पवार आणि सुनील तटकरे आणि या दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील का? आणि सुनेत्रा वहिनी या नाराजीच्या लाटेला कसं काय थोपवणार? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.